तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही आलो तिलशाला फिरायला. इथे बघा, हे तिलशाचं मंदिर आणि हे नदीचं पात्र. इथे उद्या भरपूर मोठ्या प्रमाणात जत्रा भरणार आहे. तर मित्रांनो, आम्ही आजच आलो आहे दर्शनाला. आज जरा संपूर्ण एकदम परिसर मोकळा आहे. आणि हे बघा, ह्या नदीमध्ये इथे मासे इलबिदान दिसतात आपल्याला. नंतर तुम्हाला खालून जाऊन पण मी याचा व्हिडिओ एकदम स्पष्ट मासे दाखवेन. तर मित्रांनो, मी आता पुलावर आहे आणि हा आजूबाजूचा परिसर, उद्या इथे भरपूर गर्दी होणार आहे. तर मित्रांनो, आजच आम्ही आलो दर्शनाला. तर ही आहे नदीची दुसरी साईड. इथे उद्या पूर्णपणे दुकानं असतील आणि हा संपूर्ण परिसर दिसतो तो पूर्ण माणसांमध्ये एकदम गजबजून गेलेला असेल. मित्रांनो, उद्या इथं भरपूर लांब लांबची माणसं येणार जत्रेसाठी आणि दर्शनासाठी. तर मित्रांनो, तुम्ही पण या. खूप मोठी जत्रा असते, वर्षातून एकदाच भरते. आणि ही आमची फॅमिली आहे. मासे बघतात पुलावरून, खाली मासे दिसतात. चला, मी पण तुम्हाला दाखवतो मासे. हे बघा मासे. थोडं झूम केलं अजून जरा स्पष्ट. मित्रांनो, ह्या माशांबद्दल तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकलं असेल. हे मासे खूप रहस्यमयी आहेत. हे किती मोठा पूर आला तरी इथेच राहतात आणि कुठे बाहेर जातच नाही. मित्रांनो, या माशांना देव मासे असे म्हणतात. याच्यामध्ये एक तुकडी मासा आहे, एक नथनी मासा आहे, असे भरपूर मासे याच्यामध्ये आहेत. तर मित्रांनो, उद्या इथे खूप मोठी जत्रा भरणार आहे. तर तुम्ही सर्वांनी यायचं आहे जत्रेला. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, जेणेकरून या मंदिराबद्दल सगळ्यांना आणखीन माहिती मिळेल. तर चला मित्रांनो, आता आपण मंदिरात जाऊया. हे मंदिर आहे नवीन, सध्या त्याला रंगबिंग मारून ठेवलेले आहे, उद्या जत्रा आहे म्हणून. तर चला मित्रांनो, आता आपण मंदिरात प्रवेश करूया. हे मंदिराचं गेट, हा गेट हा बघा. मंदिराचं पण इथं लिहून ठेवलेलं आहे सगळं. तर आपण एंट्री करू. माणसं आहेत थोडी थोडी, पाया पडायला जातात. आता आम्ही पण जातो पाया पडायला, कारण की उद्या काय भरपूर इथे गर्दी असेल म्हणून आम्ही आजच आलो होतो पाया पडायला.